धोका देणारा एकच असतो, पण त्यानंतर विश्वास मात्र कोणावरही बसत नाही. भोळा चेहरा कधी दगा देईल हे सांगणं अवघड असतं. अवकातीपेक्षा जास्त जर मेहनत न करता मिळत असेल तर डोळे आंधळे आणि आत्मा बहिरा होऊन जातो. कटकट करणारी माणसं कोणाही सोबत हेल्दी नातं तयार करू शकत नाहीत. माणसाला कसं वेळेसारखं वागता यायला हवं, ज्याला आपली कदर नाही त्याला पुन्हा भेटणं टाळता यायला हवं. एक वेळ कोणाशी मैत्री झाली नाही तरी चालेल, पण कोणाशी शत्रुत्व अजिबात पत्करू नका. आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करू नका. तुमच्या यशाचा मार्ग नैतिक असेल तर ध्येयप्राप्तीचा आनंद नक्कीच मिळेल. भांडणात दुसऱ्यांवर मात मिळवण्याऐवजी स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करा. मनशांती टिकून राहील. ज्याप्रमाणे स्वतःच्या हातून झालेल्या चुकांसाठी आपण स्वतःला माफ करतो, त्याचप्रमाणे दुसऱ्यांकडून घडलेल्या चुकांसाठी त्यांना माफ करायला शिका. विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते. जीवनात काही मिळवायचं असेल तर झुकावं लागतंच. सदैव दुःखी राहणाऱ्या माणसांपासून अंतर ठेवून राहायला शिका, कारण ही माणसं आपलं दुःख सोडायला तयार नसतात, आपल्यालाही त्या दुखण्यांमध्ये ओढत असतात. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. हाताच्या रेषा भविष्य सांगतात आणि पायाच्या भेगा भूतकाळ सांगतात. विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असले पाहिजे, कारण घाण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि वाईट विचार आयुष्य बिघडवतात. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. ही दुनिया दिखाव्याची आहे आणि दिखाव्याने चालते, आणि या दुनियेत तोच चांगला ठरतो जो दिखावे चांगले करतो. चुकून केलेलं पाप गंगेत धुतलं जाईलही, पण ठरवून केलेल्या पापाची शिक्षा याच जन्मात भोगावी लागते. जेव्हा तुम्हाला तुमचा भूतकाळ वारंवार आठवत असेल तेव्हा त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्याच्याकडे नवीन काहीच सांगण्यासारखं नसतं. दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसण्यात जेवढा स्वतःचा वेळ माणूस वाया घालवतो, तेवढा वेळ त्याने स्वतःसाठी दिला तर तो स्वतःची प्रगती जास्त करू शकतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहलता संपल्यानंतर मिळत असेल तर ती निसंकोच हसत हसत स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. दगडात देव आहे पण माणसात माणूस नाही. विचार आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.